नमस्कार डी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना। आज आपण एका अशा मंदिराचा प्रवास करणार आहोत जे फक्त आध्यात्मिक स्थळ नाही तर रहस्यांनी भरलेलं एक गूढ विश्व आहे। होय, आपण बोलत आहोत ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराबद्दल, जे भारतातील 4 धामांपैकी एक आहे। या मंदिराशी जोडलेली रहस्ये, परंपरा आणि दंतकथा आजही भाविकांना आणि वैज्ञानिकांना आश्चर्यचकित करतात। डी मराठीच्या या खास भागात आपण या मंदिराच्या गूढ गोष्टींचा शोध घेणार आहोत। चला सुरू करूया। जगन्नाथ मंदिराचा इतिहास। जगन्नाथ पुरी मंदिराचा इतिहास 12व्या शतकापर्यंतचा आहे। गंगवंशातील राजा अनंतवर्मन चोडगंग यांनी हे मंदिर बांधलं असं इतिहास सांगतो। पण याच्याशी जोडलेल्या कथा आणि दंतकथा यापेक्षाही जुन्या आहेत। या मंदिरात भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्या मूर्ती पूजल्या जातात। या मूर्तींची रचना आणि त्यांच्याशी जोडलेली गूढता मंदिराला खास बनवते। डी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्हाला या मंदिराच्या इतिहासाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। मूर्तींचं गूढ। जगन्नाथ मंदिरातील मूर्ती या काही सामान्य नाहीत। त्या नीमच्या लाकडापासून बनवल्या आहेत आणि त्यांना दरुब्रह्म म्हणतात। विशेष म्हणजे या मूर्ती अपूर्ण स्वरूपात आहेत, त्यांना हात, पाय किंवा पूर्ण चेहरा नाही। यामागे एक रोचक कथा आहे। राजा इंद्रद्युम्न यांना स्वप्नात भगवान विष्णूंनी मूर्ती बनवण्याचा आदेश दिला। त्यांनी विश्वकर्माला ही जबाबदारी दिली, पण विश्वकर्माने एक अट ठेवली, मूर्ती बनवताना कोणीही त्यांना पाहू नये। उत्सुकतेपोटी राजाने मूर्ती बनताना पाहिलं आणि संतापलेल्या विश्वकर्माने मूर्ती अपूर्ण ठेवून गायब झाले। तरीही या मूर्ती मंदिरात स्थापित झाल्या आणि आजही त्या पूजल्या जातात। पण खरं रहस्य आहे ब्रह्मपदार्थ। मूर्तींच्या आत एक पवित्र पदार्थ ठेवला जातो, जो दर 12 किंवा 19 वर्षांनी नव्या मूर्तींमध्ये हस्तांतरित केला जातो। ही प्रक्रिया नवकलेवर म्हणून ओळखली जाते आणि ती अत्यंत गुप्तपणे होते। या ब्रह्मपदार्थाचं स्वरूप काय आहे? काहींच्या मते हा भगवान बुद्धांचा दात आहे, तर काही म्हणतात ती एक दैवी शक्ती आहे। डी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं? हा दात आहे की दैवी शक्ती? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा। झेंड्याचं रहस्य। मंदिराच्या शिखरावर फडकणारा झेंडा हा एक मोठं आश्चर्य आहे। हा झेंडा दररोज बदलला जातो आणि तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो असं म्हणतात। सामान्यतः झेंडा वाऱ्याच्या दिशेने फडकतो, पण इथे उलट। याशिवाय झेंडा बदलण्याची प्रक्रिया धाडसी आहे। एक पुजारी रोज 52 मीटर उंच शिखरावर चढतो आणि कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय झेंडा बदलतो। असंही मानलं जातं की जर एक दिवस झेंडा बदलला गेला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद करावं लागेल। डी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्ही असा धाडसी पुजारी पाहिलाय का? कमेंट्समध्ये सांगा। सुदर्शन चक्राचा चमत्कार। मंदिराच्या शिखरावर असलेलं सुदर्शन चक्र हे आणखी एक रहस्य आहे। हे चक्र मंदिराच्या कोणत्याही बाजूने पाहिल्यास नेहमी समोर दिसतं। यामागे स्थापत्यशास्त्र आहे की दैवी शक्ती, हे आजही गूढ आहे। हे चक्र अष्टधातूपासून बनलं आहे, पण त्याचं वजन आणि रचना याबाबत फारशी माहिती नाही। विशेष म्हणजे मंदिर परिसरात पक्ष्यांचा किंवा विमानांचा आवाज ऐकू येत नाही। यामुळे हा परिसर आणखी गूढ वाटतो। डी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्हाला असं सुदर्शन चक्र पाहायला आवडेल का? रथयात्रेची भव्यता। जगन्नाथ मंदिराची रथयात्रा ही जगप्रसिद्ध आहे। दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात। भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती विशाल रथांवर ठेवून गुंडीचा मंदिरापर्यंत नेल्या जातात। या रथांचा आकार आणि वजन इतका प्रचंड आहे की
त्यांना खेचण्यासाठी हजारो लोक लागतात. पण एक आश्चर्य म्हणजे यात्रेच्या वेळी हवामान नेहमी अनुकूल असतं. कितीही वादळ असलं तरी यात्रेदरम्यान हवामान शांत होतं, असं भाविकांचं म्हणणं आहे. दी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्ही रथयात्रेत सहभागी झालात का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा. प्रसादाचं गूढ. जगन्नाथ मंदिरातील प्रसाद हा एक चमत्कार आहे. दररोज हजारो भाविक येतात, पण प्रसाद कधी कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. मंदिराच्या स्वयंपाकघरात 7 भांडी एकावर एक ठेवून अन्न शिजवलं जातं. विशेष म्हणजे वरच्या भांड्यातील अन्न आधी शिजतं आणि खालचं नंतर. यामागील कारण विज्ञानाला समजलेलं नाही. दी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्ही असा चमत्कारी प्रसाद चाखलाय का? समुद्राचा गूढ आवाज. मंदिर समुद्रकिनारी आहे, पण मंदिरात समुद्राचा आवाज ऐकू येत नाही. पण मंदिराबाहेर पडताच समुद्राचा खळखळाट ऐकू येतो. याला नादनिषेध म्हणतात. यामागील रहस्य आजही कायम आहे. दी मराठीच्या प्रेक्षकांनो, तुम्हाला असं रहस्यमय ठिकाण पाहायला आवडेल का? दी मराठीच्या प्रेक्षकांनो, जगन्नाथपुरी मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर रहस्यांचा खजिना आहे. मूर्तींची रचना, झेंडा, सुदर्शन चक्र, रथयात्रा, प्रसाद आणि समुद्राचा आवाज, प्रत्येक गोष्ट गूढतेने भरलेली आहे. हे मंदिर विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम आहे. तुम्ही कधी जगन्नाथपुरीला भेट दिली आहे का? तिथलं कोणतं रहस्य तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दी मराठीला तुमचं प्रेम असंच द्या. भेटू पुढच्या व्हिडिओत.